नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा आणि आता पाहणार आहोत 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 50 बातम्या. छत्रपती संभाजीनगरच्या जागेसाठी तब्बल 8 दिग्गज इच्छुक. भाजपकडनं भागवत कराड यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती. शिंदे गटाकडनं संदीपान भुमरे यांचं नाव अंतिम, तर ठाकरे गटाकडनं खैरे आणि अंबादास दानवे यांच्या नावाची चर्चा. छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरेंकडनं प्रचार कार्यालयाचं स्तंभ पूजन. ठाकरेंनी आदेश दिल्या संभाजीनगरमधनं लोकसभा लढवणार, खैरेंची प्रतिक्रिया. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात संपूर्ण देशभरात आणि संभाजीनगरमध्ये विकास कामं सुरू, त्यामुळे संभाजीनगरची जागा महायुतीच जिंकेल, भागवत कराड यांचा विश्वास. सांगली लोकसभा जागेसाठी ठाकरे गट आक्रमक, सांगलीची लोकसभा निवडणूक लढवणारच आणि जिंकणार देखील, चंद्रहार पाटील यांचा विश्वास. शांतिगिरी महाराजांचा भावी खासदार म्हणून उल्लेख. इगतपुरी तालुक्यातल्या भक्तानं त्यांच्या गाडीवरती स्टिकर लावला. शांतिगिरी महाराजांकडनं तालुक्यातील मतदारसंघांच्या आणि मतदारांच्या भेटी सुरू. सुनेत्रा पवारांनी पुरंदरचे माजी आमदार दादा जाधवराव यांची घेतली भेट. दादा जाधवरावांनी सुनेत्रा पवार यांना प्रचार करण्याची दिली ग्वाही. बारामतीची जागा अजित पवार गटाला मिळाल्यास पाठिंबाच असेल. सुनेत्रा पवार उमेदवार असतील तर आमची साथ असेल, भाजपच्या प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे संकेत. मातोश्रीच्या आदेशावरनं महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक. जयंत पाटील, सतेज पाटील आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या माजी आमदारांची बैठकीला हजेरी. नाशिकमध्ये शिवसेनेचाच खासदार असेल, आमचाच उमेदवार जिंकून येईल, संजय राऊतांकडनं विश्वास व्यक्त. नांदेडमधनं काँग्रेसच्या वसंत चव्हाणांचं नाव लोकसभेसाठी चर्चेत. वसंत चव्हाणांकडनं नांदेड लोकसभेच्या तयारीला सुरुवात. चव्हाणांचं नाव काँग्रेसच्या केंद्रीय समितीकडे पाठवल्याची माहिती. नांदेडमध्ये काँग्रेसला धक्का. काँग्रेस नेते मारोतराव कावळे यांची भाजपमध्ये प्रवेश. अशोक चव्हाण यांच्या प्रवेशानंतर भाजपमध्ये इन्कमिंग सुरू. भाजपच्या हिंगोलीमधल्या शिष्टमंडळानं घेतली अशोक चव्हाणांची भेट. हिंगोलीची जागा भाजपला सोडण्यासाठी अशोक चव्हाणांसोबत चर्चा. शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटलांच्या जागेवर भाजपचा प्रबळ दावा. उमेदवारीसाठी युतीनं मला शब्द दिलाय. मुख्यमंत्री शिंदेंनी देखील आश्वस्त केलंय, तर मला वाटत नाही समरजित घाटगे इच्छुक आहेत, संजय मंडलिक यांची प्रतिक्रिया. महायुतीकडनं उमेदवारी आपल्यालाच मिळेल, संजय मंडलिक यांचं कार्यकर्त्यांना आव्हान. तर मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर संजय मंडलिक लागले कामाला. कोल्हापुरात मंडलिक यांच्या भेटीसाठी कार्यकर्त्यांची गर्दी. नागपुरातील काही सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांची नितीन गडकरींसाठी बिनविरोध निवडणूक करण्याची मागणी. हातात फलक घेऊन कार्यकर्ते रस्त्यावर. आम्ही जय श्रीराम म्हणणारच, लोकसभेत भावना गवळींनाच निवडून आणणार. खासदार भावना गवळी यांच्या फलकामधनं उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न. महायुतीकडे लोकसभेसाठी 3 जागेचा प्रस्ताव. जोगेंद्र कवाडे यांची माहिती. अमरावती लोकसभेवरही जोगेंद्र कवाडेंकडनं दावा. सोलापुरातील करमाळा विधानसभा भाजपची निवडणूक समितीची बैठक संपन्न. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करण्याच्या बैठकीत सूचना. अहमदनगर दक्षिण मतदारसंघात लोकसभेसाठी 700 ते 800 अर्ज दाखल करण्यात येणार. मराठा समन्वयक राम जरांगे यांची माहिती. आतापर्यंत 500 जणांची तयारी पूर्ण. बीडमध्ये मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा समाज आक्रमक. लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातनं 5 मराठा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार, मराठा समाजाचा निर्धार. उद्धव ठाकरेंनी कारंजा इथे प्रसिद्ध नृसिंह सरस्वती गुरुमंदिरामध्ये घेतलं दर्शन. मंदिर समितीकडनं ठाकरेंचा श्री गुरूंची मूर्ती भेट देऊन सत्कार. नाशिकच्या चांदोरीमध्ये शरद पवारांचं जेसीबीतनं फुलं उधळत स्वागत. कार्यकर्त्यांची मोठी गर्दी. तर बीडच्या माजलगाव तालुक्यामध्ये 20 शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही. शेतकऱ्यांचं कृषी कार्यालयासमोर साखळी आमरण उपोषण सुरू. पीक विमा मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार. हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील परसोडी आणि दिग्रस गावामधील अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश. आमदार समीर कुणावार यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश सोहळा. ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीनं नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा. विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ नागरिकांचा मोर्चा.
साताऱ्याच्या कराडमध्ये ट्रक चालक मालक संघटनेचं आंदोलन, ज्याचा माल त्याचा हमाल आदेशाच्या स्थगितीला विरोध, तर पत्रकाची होळी करून पणनमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी. लातूर शहरामध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणामध्ये केवळ 10% पाणीसाठा शिल्लक. शहराला 8 दिवसानंतर पाणी पुरवठा होणार, महानगरपालिकेची माहिती. ठाण्याच्या शहापूरमधल्या टाकी पाठर परिसरामध्ये गावांमध्ये पाणी टंचाई, महिलांची पाण्यासाठी भटकंती. सांगली शहरामध्ये महापालिका प्रशासनाकडून जलशुद्धीकरण केंद्राची साफसफाई मोहीम सुरू. शासनाकडून युद्धपातळीवर साफसफाई आणि दुरुस्तीचं काम हाती. गडचिरोलीमध्ये आदिवासी भागातील शेतकरी आक्रमक, 24 तास विद्युत पुरवठा देण्यात यावा ही मागणी घेऊन भव्य मोर्चा. मागण्या मान्य होईपर्यंत शेतकरी आंदोलनावर ठाम. जळगाव जिल्ह्याच्या अनेक भागातील शेतकऱ्यांनी टरबूजाची सर्वाधिक लागवड केली. उत्पन्न चांगलं असल्यामुळे टरबूज उत्पादक शेतकरी समाधानी. भुसावळ परिसरामध्ये मिरचीला 50 ते 55 रुपये भाव. 3 महिन्याच्या उत्पन्नात 70% नफा. मिरची उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरात पाण्याचा तुटवडा, महापालिकेनं तातडीनं नियोजन करावं, मनसेची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. आरोग्य विभागाच्या महिला आणि नवजात शिशु जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचं आरोग्य मंत्री तानाजी सावंतांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन. दरम्यान उद्घाटनावेळी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या समर्थकांकडून श्रेयवाद घेत फलकबाजी. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच अमरावतीसह पश्चिम विदर्भात उन्हाचा पारा वाढला. अमरावती, बुलढाणा, गडचिरोलीसह 9 जिल्ह्यातील तापमान 38 ते 39 अंशांवर. भंडारा जिल्ह्यात ठिकठिकाणी कालव्याला पाणी, शेतकऱ्यांकडून उन्हाळी धान पिकाच्या रोवणीला सुरुवात. सोलापूर जिल्ह्यात मे आणि जूनमध्येच गंभीर दुष्काळ परिस्थिती होणार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती. आतापासून जिल्ह्यात 10 ठिकाणी टँकर सुरू. परभणीमध्ये सलग 4थ्या वर्षी विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन. 40 शाळेमधील 150 विद्यार्थ्यांकडून प्रयोग साहित्यांची मांडणी.